आणि जशी मुलांची चिंता होती तशी मलाही चिंता होती की सर्वात अगोदर जेवणाची असते, ते जेवण चांगलं वेळेवर आणि उत्कृष्ट मिळेल का, ह्या साध्या गोष्टी ह्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात आणि त्याच्या माणसाला की हे चांगल्या ठिकाणी मिळालं ह्या. पण हे तुमचं जे जेवण होतं ते इतकं उत्तम होतं. मगाशी उल्लेख केल्या त्या विद्यार्थ्यांप्रमाणे आम्ही घरच्या बाहेर आलो आहोत हे पहिले आम्हाला जाणवलंच नाही. अगदी घरच्यासारखं. आणि तुम्ही सगळ्यांनी, भावांनी, तुमच्या पुतण्यांनी, मुलांनी मिळून इतकं आग्रहपूर्वक वाढलं की जसं वाटलं की आम्ही तुमच्याच घरचे पाहुणे आलेलो आहोत. या जेवणामध्ये जे येतील त्यात विशेषतः एक आहे की घरचा हा स्वाद तर आहेच, कारण ज्या भाज्या होत्या, वांग्याची, मिरचीचा ठेचा, शेपूची भाजी, पालक, या सगळ्या गोष्टी जसं घरात आपल्या बनतात त्या पद्धतीने होत्या. पण त्यात सगळ्यात अधिक जी कमालीची जी गोष्ट आहे ती या व्यवसायामध्ये अजिनामोटो आणि कलर्स याचा ज्या पद्धतीने वापर होतो, तो कुठलाही रासायनिक कलर्स नाही, अजिनामोटो नाही, झिरो अजिनामोटो, झिरो कलर्स आणि गुड हेल्दी फूड, चांगल्या कॅलरीज, त्याच्यावर फायबर्स, प्रोटीन्स असं सगळं मिळून युक्त असं जेवण आम्हाला या युनिक पथ हॉटेलमध्ये या ठिकाणी मिळालं. त्याबद्दल हॉटेल चालक दत्ताभाऊंचे, दत्ताभाऊ शेळकेंचे सगळे आम्ही साथी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं मनपूर्वक भरभरून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आमच्या भागातले जे जे लोक येतील किंवा आम्ही कधी येऊ आणि कोणीही येऊ तर त्याच्यासाठी आग्रह आमचा एकच असेल की त्यांनी जेवणासाठी युनिक पथ हॉटेल निवडावं.